Department of Electronics and Information Technology, Government of India is drafting a policy on email usage in government offices and departments which will be released soon. केंद्र शासनाचं जे इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान डिपार्टमेंट आहे ते अशा प्रकारच्या गाईडलाईन्स एक प्रसारित करणार आहे, प्रकाशित करणार आहे लवकरच. इन लाईट ऑफ द अबाव, all departments are hereby requested that preferably only government provided email IDs from servers within India should be used for official communication by all government employees. थोडक्यात सारांश सांगायचा म्हणजे कोणत्याही प्रकारच्या शासकीय कामकाजासाठी कोणत्याही विभागातल्या कोणत्याही स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी परदेशस्थ असलेल्या सर्व्हरचा वापर ईमेलसाठी करू नये. त्याचप्रमाणे आपापले खाजगी प्रायव्हेट कोणत्याही प्रकारचे ईमेल IDs ऑफिशियल कामकाजासाठी वापरू नये. उदाहरणार्थ mukundnadgoda@gmail.com अशा प्रकारचा ईमेल ID मी यशदाच्या कोणत्याही ऑफिशियल कामकाजासाठी वापरू नये. ह्याच्या पुढच्या ज्या सूचना आहेत त्या क्लाउड विषयी आहेत किंवा निक्सीवर वेबसाईट होस्ट करण्याविषयी आहेत किंवा अन्य सेक्शन 43A च्या कॉम्प्लायन्स विषयी आहेत. ह्याच्या पुढचा भाग आपण बघणार आहोत तो डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस, केंद्र शासनाचं जे खातं आहे त्याच्याविषयीच्या गाईडलाईन्स, त्यांनी प्रसारित केलेल्या गाईडलाईन्स ज्या ईमेल मॅनेजमेंट विषयी आहेत. यातल्या सर्व गाईडलाईन आपण तपासणार नाही आहे, यातले थोड्याच गाईडलाईन आपण वाचणार आहोत आणि भाषांतरित करून बघणार आहोत. The Department of Administrative Reforms, which is a part of the Ministry of Personal, Public Grievances and Pensions, has issued a set of guidelines for officers of the central government about the use of email in offices. ज्या गाईडलाईन आपण महाराष्ट्र शासनाच्या पाहिल्या तशाच प्रकारच्या ह्या गाईडलाईन आहेत. आय हॅव लिस्टेड बिलो द हायलाइट्स ऑफ दीज गाईडलाईन्स. या गाईडलाईन्समधली जे ठळक सूचना आहेत त्यांचा विचार ह्या डॉक्युमेंटमध्ये केला गेलेला आहे. द पर्पज ऑफ यूजिंग ईमेल्स इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स इज टू डिसेमिनेट इन्फॉर्मेशन. शासकीय पातळीवर ईमेलचा वापर करण्याचा सर्वात पहिला हेतू किंवा उद्दिष्ट असते डिसेमिनेट इन्फॉर्मेशन, माहिती प्रसारित करणे, माहिती सिटिझन्सबरोबर, सामान्य नागरिकाबरोबर शेअर करणे. शेअर रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट्स विदिन अँड बिटवीन ग्रुप्स. माहिती, डॉक्युमेंट्स, फाईल्स, कागदपत्रे, स्कॅन्ड कॉपीज यांच्या सॉफ्ट कॉपीज एका डिपार्टमेंटकडून दुसऱ्या डिपार्टमेंटकडे किंवा एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे प्रसारित करणे, ट्रान्सफर करणे हा सुद्धा ईमेलचा उद्देश असतो. शेअर अजेंडाज अँड मिनिट्स, सर्क्युलेट ड्राफ्ट्स अँड डॉक्युमेंट्स, कोऑर्डिनेट मीटिंग्स, अपॉइंटमेंट्स अँड वर्क शेड्यूल्स अँड सपोर्ट इन्फॉर्मल अँड फॉर्मल अप्रुव्हल प्रोसेसेस. थोडक्यात सांगायचं म्हणजे ईमेलचा वापर करून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीकडे माहिती प्रसारित करत असतो, माहिती ट्रान्सफर करत असतो, डॉक्युमेंट्स पाठवत असतो, अटॅचमेंट पाठवत असतो इत्यादी. विशेष सूचना. द गाईडलाईन्स डू नॉट स्पेसिफिकली मेन्शन दॅट इट मे बी यूज्ड फॉर कम्युनिकेटिंग विथ पीपल इन जनरल. We do not know what is the nature of email traffic with central government officers and for official purposes. The above listing gives the impression that it may be very low for several departments and high for other like finance. ईमेलचा वापर, ईमेलचा व्हॉल्यूम, फ्लो, त्याची मात्रा विभागानुसार बदलत असते. प्रत्येक विभागाला सारख्याच प्रकारच्या सारख्याच व्हॉल्यूमच्या ईमेल येत असतील असं या विभागाचं म्हणणं नाही. काही विभागांचा ईमेल पत्रव्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणावर असेल तर काही विभागांचा हा माफक प्रमाणात असेल. तो विभाग शासनाच्या कोणत्या कामामध्ये गुंतलेला आहे आणि नागरिकांशी त्या विभागाचं किती देवाणघेवाण होते, किती इंटरॅक्शन होतं त्यावर ते अवलंबून आहे.
या गाईडलाईनचा विचार करत असताना आपण RTI ॲक्ट, माहितीचा अधिकार कायदा, याचा सुद्धा संदर्भ वेळोवेळी घेतो किंवा घ्यावा लागतो. त्याचं कारण म्हणजे मुद्दा क्रमांक 1, विथ इफेक्टिव्ह रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टम इन प्लेस, इट can also be used extensively to handle requests for information under the Right to Information Act 2005. माहितीचा अधिकार कायदा 2005 याच्या अंतर्गत मागवली गेलेली माहिती जर आपल्याला प्रसारित करायची असेल, पुरवायची असेल, तर आपण ईमेल आयडीचा वापर करू शकतो. ईमेल मेसेजेस क्रिएटेड इन द कंडक्ट ऑफ गव्हर्नमेंट बिझनेसेस आर ऑफिशियल रेकॉर्ड्स and are the property of Government of India. आपला दैनंदिन पत्रव्यवहार करत असताना, शासकीय पातळीवरचा पत्रव्यवहार करत असताना आपण पाठवत असलेले प्रत्येक ईमेल आणि पाठवले गेलेले प्रत्येक डॉक्युमेंट ही संबंधित शासकीय विभागाची मालमत्ता असते. ती संबंधित शासकीय कर्मचाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची मालमत्ता असू शकत नाही. They are retained as evidence of business activities and to meet legislative and government or departmental business requirements. All email messages created or received by employees using the Government of India email systems may be accessed as a part of legal discovery process or right to information request. आपण ज्या मेल पाठवता इथून तिथे किंवा जी रेकॉर्ड्स इथून तिथे पाठवता त्यांचा तपशील सुद्धा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, माहिती अधिकाराचा कायद्याचा वापर करून भविष्यामध्ये मागवला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, ठराविक कालावधीमध्ये शासनाच्या एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे कोणत्या प्रकारच्या ईमेल पाठवल्या गेल्या या सर्व ईमेलचा तपशील आणि त्याच्या संबंधित प्रिंटआउट्स मी एक नागरिक म्हणून संबंधित विभागाला मागवू शकतो. भविष्यामध्ये संबंधित विभागाला अशा प्रकारे अर्ज करू शकतो की मी सामान्य नागरिक म्हणून जाणू इच्छितो की यशदानी सामान्य प्रशासन विभागाला गेल्या वर्षभरामध्ये कोणकोणत्या ईमेल पाठवल्या त्या सर्वांच्या कॉपीज मला द्या, अशा प्रकारे अर्ज मी करू शकतो. तर असं जर असेल तर संबंधित ईमेलचं रेकॉर्ड ठेवणं अत्यावश्यक आहे आणि ते रेकॉर्ड कधीही परदेशस्थ सर्व्हरवर असू नये. ते आपल्या शासकीय पातळीवर कार्यान्वित असलेल्या सर्व्हरवरच असलं पाहिजे. ईमेल मेसेजेस मे कंटेन एव्हिडन्स ऑर बिझनेस डिसिजन्स, ॲक्शन्स अँड ट्रान्झॅक्शन्स. रूल्स ऑफ डिस्क्लोजर्स आर द सेम ॲज पर पेपर records and mean that departments may be obliged to provide access to email messages in the event of a legal dispute or as part of RTI request. कोणत्याही प्रकारचं न्यायालयीन प्रकरण असेल, कोर्ट मॅटर असेल, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट अंतर्गत मागवली गेलेली माहिती असेल, या सर्व प्रकारच्या प्रकरणांमध्ये अशा प्रकारच्या ईमेल्स या पुरावा म्हणून, दाखला म्हणून वापरल्या जातात आणि वापरल्या जातील. म्हणून अशा प्रकारच्या ईमेलचं रेकॉर्ड ऑफिशियल पातळीवर, ऑफिशियल स्तरावर उपलब्ध असणं अत्यावश्यक आहे. दिस कॅन इन्क्लूड मेसेजेस ऑन हार्ड कॉपी, ऑन hard drives and on networks. In terms of the Public Record Act 1993, the email messages are records and are to be managed accordingly. एकाच वाक्यामध्ये याचा सारांश जर सांगायचा असेल तर पब्लिक रेकॉर्ड्स ॲक्ट 1993च्या अंतर्गत सर्व प्रकारच्या ईमेल ह्या कोणत्याही प्रकारच्या कागदी धारिकांनुसार, फाईल्सनुसारच रेकॉर्ड म्हणून गणल्या जातात, रेकॉर्ड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं रेकॉर्ड ठेवणं अत्यावश्यक आहे. 2 वर्षापूर्वीची ईमेल मला आत्ता सापडत नाही असं म्हणणं माहिती अधिकाराच्या कायद्याच्या अंतर्गत उल्लंघन असू शकतं. विशेष सूचना, विशेष टिप्पणी. The RTI Act includes emails within the definition of information under Section 2F. The fact that emails are the property of Government of India ensure that no individual officer will be able to claim copyright protection on emails. I have heard that some countries allow copyright protection for official emails. I have not been able to find out which countries have such systems.
ज्या ऑफिशियल पातळीवर पाठवलेल्या ईमेल असतील त्यांना संबंधित व्यक्तीचं कॉपीराईट असं समजलं जाऊ शकत नाही, निदान भारतात तरी. काही देशांमध्ये तसा नियम असेल, कदाचित तसा कायदा असेल, पण भारतामध्ये ऑफिशियल पातळीवरून ऑफिशियल पदाचा वापर करून पाठवलेली ईमेल ही संबंधित व्यक्तीची खाजगी मालमत्ता असू शकत नाही. ती मालमत्ता सरकारचीच आहे, शासनाचीच आहे.